नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांनाच पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत सिडकोच्या बामणडोंगरी लॉटरी बद्दल. आणि ही लॉटरी ही दिवाळीमध्ये जवळपास 2022 मध्ये ही लॉटरी निघाली होती. आणि या लॉटरीमध्ये जेही विजेते होते त्यांच्यासाठी आता रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली आहे. आणि स्पेशली त्या विजेत्यांसाठी ज्यांनी त्यांचे सर्व इन्स्टॉलमेंट भरले असतील आणि सर्व चार्जेस जे आहेत सिडकोकडून आलेले ते सर्व पेमेंट केले असतील, त्यांच्यासाठी आता त्यांच्या निवारा केंद्राच्या लॉग इन मध्ये रजिस्ट्रेशनचा टॅब हे ओपन झाला असणार आहे. तर मित्रांनो, त्या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. आपण बघणार आहोत की नक्की ही अपॉइंटमेंट आता कशी घ्यायची आहे, नक्की किती चार्जेस आपल्याला पेमेंट करायचे आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे, याबद्दलच आपण थोडक्यात आयडिया घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि पाहूया सर्व माहिती. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत सिडको निवारा केंद्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. आणि तुम्ही जसं ही वेबसाईटवरती लॉग इन कराल तसं तुम्हाला पहिलं जी फ्लॅश न्यूज येते त्याच्यामध्येच तुम्हाला ह्या न्यूजबद्दल तुम्हाला पूर्ण एक नोटीस आलेली दिसेल. आणि त्याच्यामध्ये क्लिअरली असं दिलं आहे, बामणडोंगरी दिवाळी 2022 स्कीममधील द ॲग्रीमेंट एक्झिक्युशन प्रोसेस फॉर ॲप्लिकंट हू हॅव पेड ऑल इन्स्टॉलमेंट अँड अदर चार्जेस विल स्टार्ट फ्रॉम 7 जानेवारी. म्हणजेच आता 7 जानेवारीपासून ज्यांनी इन्स्टॉलमेंट आणि ज्यांनी सगळे चार्जेस जे आहेत, जे मेंटेनन्सचे वगैरे सर्व चार्जेस भरून झाले आहेत, त्यांच्यासाठी आता 7 जानेवारीपासून ही रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांचे स्लॉट्स अवेलेबल होणार आहेत फक्त बिल्डिंग नंबर EA22 ते EA42 पर्यंत. म्हणजेच बाकीच्या ज्या बिल्डिंगच्या आहेत त्यांचे स्लॉट जे असणार आहेत ते हे सेकंड बॅचमध्ये सुरू होणार आहेत. आणि त्याचप्रमाणे पुढे यांनी प्रधानमंत्री आवास योजना सबसिडीसाठी पुढे इन्फॉर्मेशन दिली आहे. ती म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत. तर ॲप्लिकंट जर अनमॅरिड असेल तर अनमॅरिडसाठी जो ॲफिडेविट आहे सिडको निवारा केंद्र पोर्टलवरती सर्व ॲफिडेविट्स तुम्हाला ह्याच साईटवरती भेटून जातात. आणि त्याचप्रमाणे जे पण ॲप्लिकंटचे मॅरिड असतील त्यांना को ॲप्लिकंट हे मॅन्डेटरी अप्लाय करायचं आहे प्रधानमंत्री सबसिडी अप्लाय करण्यासाठी. आणि त्याचबरोबर याने पुढे इकडे आपल्याला जे रजिस्ट्रेशनचे आणि चार्जेस आहेत, जो सगळ्यांना फार मोठा प्रश्न असतो की आता नक्की किती चार्जेस आपल्याला पे करायचे आहेत, त्याबद्दलही सिडकोने ऑलरेडी इथे नोटीसमध्ये दिलं आहे की ॲग्रीमेंट अँड रजिस्ट्रेशन चार्जेस जे असणार आहेत त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी हे 1000 रुपये असणार आहे. 1% जे असणार आहे सेल प्राईस प्रॉपर्टीचा, तुमच्या अलॉटमेंट लेटरवरती तुमची जी सेल प्राईस आहे त्याच्या 1% असणार आहे रेल्वे टॅक्स. आणि याच्या पुढे तुम्ही बघाल तर रजिस्ट्रेशनसाठी हे 1% ऑफ सेल प्राईस असणार आहे. म्हणजे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी 1000, 1% हे रेल्वे टॅक्स असणार आहे सेल प्राईसच्या आणि 1% हे रजिस्ट्रेशनची फीज असणार आहे सेल प्राईसची, प्रॉपर्टीची सेल प्राईस असणार आहे त्याच्या. याचप्रमाणे तुम्हाला जेव्हा रजिस्ट्रेशनसाठी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तेव्हा तुम्हाला हा टॅब क्लोज करून इथे लॉग इनवरती जायचं आहे तुम्हाला. आणि जसं तुम्ही लॉग इनवरती क्लिक करतात इकडे तुम्हाला तुमचे क्रेडेन्शियल टाकायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन आली असेल. माय ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यावरती तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनसाठी ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनचा एक टॅब नवीन ओपन झाला असेल. जिकडेच तुम्ही तुमचे NOC वगैरे जिकडून तुम्ही डाउनलोड केले त्याच्याचवरती तुम्हाला एक ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनचा टॅब ओपन झालेला दिसेल. आणि त्या टॅबवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं एक मोड सिलेक्ट करायचं ऑप्शन येईल. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस ही ऑनलाईन करायची आहे की ऑफलाईन. तर आपल्यालाही ऑफलाईन करायची असल्यामुळे तुम्हाला इथे ऑफलाईनवरती इकडे चूजवरती क्लिक करायचं आहे. आणि याचप्रमाणे इकडे तुम्हाला अजून लिंक हे दिलेल्या दिसतील. त्या लिंकमध्ये तुम्ही जे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वगैरे जे पेमेंट आहे या प्रोसेस करण्यासाठी तुम्ही कोणत्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पेमेंट करू शकतात याची ही लिंक असणार आहे. आणि याचविषयी मी ऑलरेडी एक व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे चॅनलवरती, त्याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करेन. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला स्वतःहून स्टॅम्प ड्युटी पेमेंट करायची असेल. बट माझं सजेशन हेच असेल की सिडको निवारा केंद्र जो बेलापूरचं ऑफिस आहे तुम्ही तिथे व्हिजिट करा. या गोष्टीची हेल्प करण्यासाठी ऑलरेडी बरेच लोक असतात, तर तिकडे तुम्हाला ते पूर्णपणे हेल्प करतील जेणेकरून तुमच्याकडून काही चूक होणार नाही. कारण की या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असणार आहेत आणि हे पेमेंटमध्येही तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही सिडको निवारा केंद्रामध्ये जाऊन त्यांच्या ऑफिशियलची हेल्प घेऊनच या सर्व पेमेंट कराव्यात. आणि हे पेमेंट करण्यासाठी तुम्ही कधीही जाऊ शकता, त्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची गरज नसते. अपॉइंटमेंट ही फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेससाठीच लागणार आहे. आणि जर तुम्ही स्टॅम्प ड्युटी रेल्वे टॅक्स वगैरे या गोष्टी भरण्यासाठी जर हेल्प घेण्यासाठी जात असाल तर तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज नसणार आहे. तुम्ही डायरेक्ट तिकडे जा आणि तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला ह्या पेमेंट्स करायचे आहेत तर तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन ते तुम्हाला ह्या पेमेंट्स करण्यासाठी हेल्प करतील. आणि जेव्हा तुमच्या या पेमेंट्स होतील तेव्हा तुम्हाला जाऊन हे पुढच्या डेट सिलेक्ट करायचे आहेत. इकडे तुम्हाला तुमची स्टॅम्प ड्युटी पेमेंट केल्याचा तुम्हाला जो GRN नंबर आला असेल तो तुम्हाला इकडे सबमिट करून इकडे सेव्ह करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या डेट्स ज्या पण तुम्हाला कन्व्हिनियंट असतील डेट्स त्या डेट्स सिलेक्ट करून तुम्हाला गेट अपॉइंटमेंटवरती क्लिक करून तुम्हाला स्लॉट घ्यायचे आहेत. मग त्याच्यानंतर जे पण अवेलेबल स्लॉट्स असतील ते तुमच्या स्क्रीनवरती आलेले दिसतील तुम्हाला. आणि जे पण स्लॉट्स तुम्हाला जे अवेलेबल असतील तुमच्या वेळेनुसार तुम्ही इकडे बुक नाववरती क्लिक करून तुम्ही स्लॉट बुक करू शकता. आणि जेव्हा तुमचं स्लॉट बुक करून होतं तेव्हा तुम्हाला
पुन्हा या टॅबवरती यायचं आहे. आपण ज्या स्टार्टिंगला ज्या प्रोसेसवरती आलो तिकडेच पुन्हा माय ॲप्लिकेशन टॅबवरती जाऊन पुन्हा इकडे तुम्हाला ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनवर तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुम्हाला असं एक डाउनलोड ई अपॉइंटमेंटचं ऑप्शन आलेलं दिसेल. तर तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे आणि हे तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या वेळेला घेऊन जायचं आहे. आणि याचमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्सही दिलेले असतील की काय डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जावे लागणार आहेत. तर तुम्ही ते नीट बघा आणि त्याच्यानुसार जे पण डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड असतील ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जावे लागणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी कशा प्रकारे अपॉइंटमेंट घेता येणार आहे, आपल्याला नक्की कोणते चार्जेस पेमेंट करायचे आहेत. आणि मित्रांनो, याचप्रमाणे येणाऱ्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्येही आपण अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती शेअर करणार आहोत. आणि याचबरोबर अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही नक्कीच प्रेस करा, जेणेकरून येणारे आपले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण आपल्या या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी युजफुल माहिती बरोबर. धन्यवाद.